नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जी चूक आपल्या रेबल स्टार फार्मवरती आपल्या शेडवरती झालेली आहे, ती चूक जर तुम्ही केली तर 100% तुमचा फार्म चुकीच्या दिशेने जाणार आहे किंवा 2 ते 3 अडचणी, एकदम मोठ्या अडचणी तुमच्या फार्मवरती येणार आहेत शेळ्यांमध्ये आणि त्याचा परिणाम तुमच्या येणाऱ्या म्हणजे उत्पन्नावरती, नफ्यावरती होणार आहे। ती पहिली गोष्ट ऐकून घ्या तुम्ही। पहिली चूक काय होते तुमची बघा। पहिलं म्हणजे नुकसान। पहिलेच नुकसान मी तुम्हाला सांगतो की तुमच्या ज्या शेळ्या ज्या आहेत, ज्या शेळ्या ज्या तुमच्या फार्मवरती बनणार आहेत, ज्या पाठीच्या आहेत, त्या एकदम लहान राशीच्या होतात मित्रांनो। ही पहिली गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट कशी आहे, ज्या पाठीत ज्या तुमच्या शेळ्या ज्या आहेत, त्या शेळ्या त्या पाठी प्रत्येक वेळेस एक एक पिल्लू देण्याचं प्रमाण जास्त वाढणार आहे। एक एक पिल्लू देण्याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर आपोआप उत्पादनामध्ये घट होते। आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या फार्मवरती पिल्लांना दूध पुरणार नाही। एक पिल्लू असो, 2 पिल्लू असो किंवा 3 पिल्लू असो, दूध अजिबात पुरणार नाही। आता बघा, ह्या 3 ज्या गोष्टी आहेत, ह्या 3 ज्या अडचणी आहेत, ह्या 3 अडचणी कशामुळे होतात मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। हे बघू शकता की पाठ, आता हे पाठ बघा एकदम जबरदस्त आहे, पण गाभण आहे। बघू शकता पाठ गाभण आहे, कास वगैरे बघू शकता एकदम मस्त। आता बघा, ही पाठ लागवड झालेली आहे फक्त 6 महिन्यामध्ये, 5.5-6 महिन्यामध्ये लागवड झालेली पाठ आहे। त्या म्हातारी शेळीची पाठ आहे। जर समजा आता बघा ती पाठ केवढी आहे आणि लागवड झालेली आहे पाठ। आता बघा, ह्या पाठ देणार एकच पिल्लू, तिचा कास आहे, इतकुसा कास आहे, ते एकतर तिला दूध कमी येणार, कारण लहान कास आहे, दूध एकतर कमीच येणार त्या पाठीचं। लवकर लागवड वगैरे झालेलं आहे, त्याच्यामुळे एका सुद्धा पिल्लांना दूध, एक जरी पिल्लू दिलं तर त्या पिल्लाला दूध पूर्ण मुश्किल आहे मित्रांनो। कारण तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट, एकदम आता बघा 3-3, 4-4 महिन्यामध्ये शेळ्या आपली लागवड झाल्या, मग लवकर लागवड झाल्या, लवकर वेणार, एक एक पिल्लं देणार, मग त्याच्यानं काय होते, काय दूध व्यवस्थित पुरत नाही शेळ्यांना, मग दूध व्यवस्थित उतरत नाही, त्याच्यामुळे पिल्लांचं संगोपन व्यवस्थित होत नाही। कारण सर्वांना माहिती आहे, तुम्ही कितीही कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, लिओटॉनिक कितीही जरी भर दिली तर शेवटी संगोपन दुधावरती असतं मित्रांनो। कारण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, शेळी पालनासाठी विशिष्ट जातीची शेळी परवडते अशातला काहीच विषय नाही। शेळी पालनासाठी ज्या शेळीला भरपूर दूध आहे ती शेळी परवडते, ती कोणत्या काय ना जातीची असू ना, ती तुमची कोटा, सोजेत, बिटल, काटेवाडी, गावरान उस्मानाबादी कोणतीही असू द्या। त्याच्यामुळे कसं आहे, विशेष संगोपनाचा आहे। विशेष शेळ्या लागवड कधी करतो आपण, आपल्या पाठी ज्या आहेत त्या लागवड कधी करतो त्या महत्त्वाच्या आहेत। बघू शकता आता ही जे पाठ आहे, झालं का तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण बोकडांची विक्री करत होतो त्यावेळी का बोकडा कोणी क्रॉस झालेली आहे, मला सुद्धा माहित नाही कधी क्रॉस झाली, काय झाली। त्याच्यामुळे ह्या ज्या अडचणी आहेत, ह्या अडचणी 100% फार्मवरती कधीच होऊ देऊ नका। होतात एकदम चुकून अशा वेळेस, पण शक्यतो होऊ देऊ नका। आता बघा, तुम्हाला सांगतो अडचणी कशा होतात। आता शेळ्या ज्या आहेत, आता 2-2, 3-3 महिन्याची पिल्ले झालेली आहेत, शेळ्या आता बोकडावरून सोडायच्या 4 दिवसामध्ये। पण समजा आता 4 दिवसामध्ये बोकडावरून सोडायची आहे, आता बघू शकता ही लालगी पाठ बघू शकता तुम्ही, हे बघा ही पाठ बघू शकता तुम्ही, अजून हा बघा ती एक पाठ आहे, ते पाठ बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यासोबत ही जर लागवड जर झाल्या, आता हिची मोठी शेळी बनल का तुम्ही सांगा। आता ही जे पाठ आहे, ही पाठ बघा किती जबरदस्त पाठ आहे मित्रांनो। ह्या पाठीला समजा आता डायरेक्ट म्हणजे दिवाळीच्या वेळेस समजा ही पाठ जर लागवड झाली तर एकदम होतंय काय, एक जरी पिल्लू एकच पिल्लू देणार, पण मोठ्या राशीचं जबरदस्त पिल्लू देणार, दूध भरपूर येणार तिला। आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी, ती शेळी कोटेदार, उंच, पूर्ण राशीची लांब लचक शेळी बनते, भरपूर दूध, आणि ती शेळी उत्पन्नासाठी किंवा शेळी पालन करण्यासाठी परवडते मित्रांनो। त्याच्यामुळे कसं आहे, मोठ्या राशीच्या, ठोकर राशीच्या ज्या शेळ्या आपण बघत असतो बाजारामध्ये वगैरे असतात, किमती सुद्धा तुम्हाला लक्षात येतात। म्हणजे किमती सुद्धा जर तुम्ही विचारल्या तर बघू शकता, या होंडा शेळीसारख्या जर शेळ्या जर म्हणल्या तर 20-20, 25-25, 30-30 हजाराला शेळ्या झाली आहेत मित्रांनो। तर अशा जर शेळ्या जर आपल्या फार्ममध्ये जर बनवायच्या असतील तर आपल्या ज्या फार्मवरती, आपल्या शेडवरती ज्या पाठी ज्या आहेत, त्या पाठी 8 महिने, 10 महिने, 12 महिन्याच्या नंतरच लागवड करत चला। त्यांची रास, त्यांची कांती, त्यांचं तेज बघून लागवड करत चला, कारण अशा अडचणी भरपूर होतात मित्रांनो। आता बघू शकता, आता ही पाठ बघू शकता, आता आहे तिच्या अंगावरती तेज वगैरे जबरदस्त आहे, बघू शकता तुम्ही, एकदम मस्त चालू आहे। कारण कसं, हिला खुराक चालू आहे, हिला कॅल्शियम चालू आहे, कारण आता संगोपन तर करणंच आहे त्याचं। कारण माझा उद्देश असाच आहे की त्या शेळीचं जे पिल्लू जे आहे ते पिल्लाचं संगोपन चांगलं व्हावं, त्या पिल्लाला दूध वगैरे पुरावं, हा माझा हेतू आहे मित्रांनो। बघू शकता अशा पद्धतीचं तुम्ही जर संगोपन जर व्यवस्थित जर नियोजन केलं तर काय अडचणी होत नाहीत। आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्या वेळेस काय होतंय, प्रत्येक वेळेस इनब्रीडिंगचा प्रॉब्लेम जास्त होतो मित्रांनो। कारण न कळत ज्या पाठी जर आपल्याला माहिती नसताना जर लागवड झाल्या तर शक्यतो ते इनब्रीडिंगचं जास्त चान्सेस असतात। त्याच्यामुळे होते काय, पिल्ले लुळे पांगळे जन्मणं, किंवा शेळ्यांना म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे वरचीवर जसं जे आजचं एखादी पाठ आहे इनब्रीडिंगमुळे गाभ राहिली, तिच्या पाठ समजा तिने पाठ दिली तर त्या पाठीला दुधाचं प्रमाण 30 ते 35% डायरेक्ट ऑटोमॅटिक कमी होतं। कॅल्शियम पाजवा, मल्टीव्हिटॅमिन पाजवा, किंवा आणि काही खाऊ घाला तुम्ही, दूध कमी होणार। शेंगदाण्याची पेंड जरी 2 टाईम खाऊ घातली, तिचं दूध कमी होणार मित्रांनो।
त्याच्यामुळे कधी पण लक्षात असू द्या, ज्या वेळेस आपण शेळीपालन फार्ममध्ये आपण काम करत असतो, शेळीपालन करत असतो, बंदिस्त असो किंवा फिरस्ती असो, पाठी लवकर लागवड होऊ द्यायच्या नाही. आणि तुमच्या पुढे जिवंत उदाहरण आहे. हे बघा, सर्वांना माहिती आहे की रेबल स्टार फार्मवरती जरी काही जरी नियोजन जरी चुकलं, ते सुद्धा मी आता पण व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. चुका मी दाखवून देत आलेलो आहे, कारण त्या चुका तुम्ही सुधारावा. जे जुने सबस्क्रायबर त्यांना नक्कीच माहिती आहे. त्याच्यामुळे बघू शकता, आता ही पाठ बघा तुम्ही, आता ही पाठ फुटल एक दोन, म्हणजे मोठी होईल एक दोन वेतानंतर. होते काय, शक्यतो म्हणजे म्हणावं तसं हिचं उत्पन्न घेणं थोडंसं मुश्किल आहे. माझी फेवरेट पाठ होती, गाभण निघाली. अशा अडचणी तुमच्या फार्मवरती होऊ देऊ नका, म्हणूनच हा व्हिडिओ शूट केलेला आहे. कारण कसं आहे, कमी वयामध्ये पाठी जर लागवड झाल्या तर त्या पाठींचे पिल्ले व्यवस्थित पोचले जात नाहीत, कारण शेळ्यांना दूध येत नाही. कधी पण लक्षात असू द्या. आणि दुसरी गोष्ट, मोठ्या राशीची शेळी बनत नाही मित्रांनो. कोटेदार चांगली लांबलचक शेळी बनत नाही जर लवकर कमी जर वयात 3-3, 4-4, 5-5 महिने जर पाठी जर लागवड झाल्या तर. त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या. बऱ्याच जणांना असं वाटतं की बा 4-4, 5-5 महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये माय आणि तिचं पाठ आणि लगेच गाभा जाते आणि करते. हे बघा, बुट्या राशीच्या तुम्ही 100 शेळ्या ठेवण्यापेक्षा मोठ्या राशीच्या 20 शेळ्या ठेवा, भरपूर भरघोस उत्पन्न तुम्हाला भेटतंय. आपल्याला उगत गोड गैरसमज आहे, सर्वांचा गोड गैरसमज आहे की पाठी वगैरे लवकर गाभ गेल्या, भरपूर पिल्लं होतात, हे होतात. तशातला काहीच विषय नाही मित्रांनो. कसं आहे, ते म्हणजे खेर माल किंवा कटिंग मार्केटचा माल आपल्या फार्ममध्ये गोळा करण्यापेक्षा चांगला मोठा आणि ठोकराच्या शेळ्या बनवत चला मित्रांनो. कधी पण लक्षात असू द्या. आता बघा, तुम्हाला सांगतो, आपल्या फार्ममध्ये 11 पिल्लं आहेत. आता 11 पिल्लांमध्ये 5 पाठी आहेत आपल्या, बघू शकता. ह्या 2 पाठी आणि त्या शेळीच्या 2 पाठी आणि एक पिल्ली पाठ, ही एक पाठ. मग बघा, 5 पाठी आहेत मित्रांनो. 5 पाठी, 5ही पाठी आता 2-2, 3-3 महिन्याच्या आहेत. पण डायरेक्ट दिवाळीच्या नंतर लागवड करायची आपण. दिवाळीच्या नंतर लागवड करायची का, कारण त्या ज्या पाठी आहेत त्या पाठी एकदम जबरदस्त आणि मोठ्या शेळ्या बनवायच्या आहेत. म्हणजे बघा, ह्या अशा शेळ्या बनवायच्या आहेत. मला बघू शकता, ह्या अशा लांब लचक आणि जबरदस्त अशा शेळ्या बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे होते काय, संगोपन तर व्यवस्थित करणंच आहे त्यांचं. आता बघा, बोकड सोडल्याच्या नंतर आपण काय करू शकतो, किंवा आमच्या फार्मवरती पाठी ऑटोमॅटिक लागवड वगैरे होत असतात. त्याला पर्याय एकच आहे, सेपरेट कप्पा तयार करणे. आणि जोपर्यंत बोकड तुमच्या शेडमध्ये आहे, तुमच्या खाणामध्ये आहे, तोपर्यंत त्या पाठीसह त्या बोकडाचा संपर्क येऊ देऊ नका. किंवा तुम्हाला सांगतो, अजून एक कारण तुम्हाला सांगतो, समजा एक पाठ बोकड तुमच्या शेळीनं दिलेला आहे, 6-6, 8-8 महिने तुम्ही जर बोकड ठेवत असताल, ऑटोमॅटिक तुम्हाला कळत न कळत ते पाठ तुम्हाला म्हणजे लागवड झालेली दिसून येईल 2 ते 3 महिन्याच्या नंतर. तशा सुद्धा चुका होऊ देऊ नका. जर तुम्हाला त्या पाठींचा, आता समजा ही पाठ आहे, ह्या पाठीची तुम्हाला एकदम जबरदस्त आहे, लांबकानी पाठ आहे, तो का जर ह्या पाठी जर तुम्हाला मोठी जर शेळी बनवायची असेल तर ह्या चुका टाळा. कारण कसं आहे, शेवटी विषय नियोजनाचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, नियोजन महत्त्वाचं आहे शेळीपालनामध्ये, कधी पण लक्षात असू द्या. तर ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. काही अडचणी असतील तर ते पण सांगा. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, शेळीपालनामध्ये आता इथून पुढे जे आहेत ते व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर येणारच आहेत. चारा वैरणी असो किंवा आता कडबा कुटीचं आपलं नियोजन चालू आहे. अगदी 2 दिवसामध्ये कडबा पण येणार आहे आपला. आणि व्यवस्थित सगळा चारा मुरघासाच्या बॅगमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. आणि सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी सुक्या वैरणीचं महत्त्व किंवा आपल्या हिरव्या वैरणीचं महत्त्व, शेड व्यवस्थापन, पावसाळ्यानी शेळीपालन, त्या सर्व गोष्टींचा आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येणार आहेत, अत्यंत महत्त्वाचे. त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.